या दिवस ठेवणार नाही. वर्क पॉवर एनर्जी. रेकॉर्डिंग झाली का सुरू आता? हो सर. हो सर. थँक्यू सर. वर्क पॉवर एनर्जी. वर्क मीन्स काय? व्हॉट इज मीन बाय वर्क? वर्क म्हणलं तर आपण आपल्या भाषेत कार्य म्हणतो किंवा काम म्हणतो. आता स्टडी करणं हे कामच आहे तुमच्यासाठी, बरोबर आहे का? स्टडी करणं काम आहे. रेकॉर्डिंग याच्यासाठी करत नाही. हे खेडकर व्हिडिओ चालू करता, मध्ये आवाज चालू करता. खेडकर बंद कर रे ते. वर्क म्हणजेच कार्य, वर्क म्हणजेच काम. मग कार्य काही असू शकतं, काम काही असू शकतं. तुम्ही या ठिकाणी स्टडी करता, हे कार्यच आहे. एखाद्या ठिकाणाहून जाऊन यायचं सांगितलं, हे कार्यच आहे, कामच आहे. पण फिजिक्स मध्ये त्याला काम म्हणत नाही. फिजिक्स मध्ये त्याला काम किंवा कार्य केलं असं म्हणत नाही. फिजिक्सच्या भाषेत समजा एखादी बॉडी, ही बॉडी तिचा महासंयम आणि याच्यावरती फोर्स जर लावला, हा फोर्स आहे, हा वेक्टर एफ. या फोर्सच्या दिशेत ही बॉडी इथपासून इथपर्यंत आली, म्हणजे डिस्प्लेसमेंट केलं फोर्सच्या दिशेत, हे वेक्टर एफ. त्यावेळेस तिने कार्य केलं असं म्हणतात. किंवा तुम्ही या ठिकाणी या पद्धतीने करू शकता. या ठिकाणी या पद्धतीने करू शकता. समजा या ठिकाणी ही बॉडी, या बॉडीवरती मी फोर्स लावला, हा तिरपा, तर अँगल हा इकडे केला, तर हा कंपोनंट आहे एफ कॉस थीटा आणि हा कंपोनंट आहे एफ साइन थीटा. बघा, मी कंपोनंट म्हणतो, विभाजन करतोय, या एफचं स्प्लिटिंग करतोय, एफचं दोन भागात. आणि बॉडी या इन्क्लाइंड फोर्स मुळे इथपर्यंत आली, म्हणजे डिस्प्लेसमेंट हे केलंय. यस, डिस्प्लेसमेंट हे केलंय. मग कार्य किती केलं? तर वर्क, इट इज द स्केलर क्वांटिटी. वर्क is a scalar. Scalar means no direction, only magnitude. वर्क ला डायरेक्शन नसते, फक्त मॅग्निट्यूड असते, किंमत असते फक्त. मग वर्क इज स्केलर प्रोडक्ट. वर्क इज स्केलर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट of a force, applied force and a displacement. ही फिजिक्स मधली डेफिनेशन खरी. वर्क इज स्केलर प्रोडक्ट म्हणजे डॉट प्रोडक्ट. मग जनरल फॉर्म्युला काय? वर्क इज इक्वल टू, याच्या डोक्यावर बाण नाही मारलं, वेक्टर एफ डॉट एस. आपण वेक्टर्स अँड स्केलर्स मध्ये पाहिलं, डॉट प्रोडक्ट काय असतं? दोन वेक्टरचा गुणाकार, स्केलर येतो, तो असतोय ए बी कॉस थीटा. ए काय? मॅग्निट्यूड आहे वेक्टर ए, त्याला म्हणतात मॉड ऑफ वेक्टर ए और ए. मॉड ऑफ वेक्टर बी
और बी, मॉड म्हणतात त्याला, दोन उभ्या रेषा. हे मॅग्निट्यूड आहेत, मॅग्निट्यूड आहेत. आणि हे थीटा काय, ए आणि बी मधला अँगल आहे. समजा या ठिकाणी पहा, हा वेक्टर एफ आहे आणि बॉडीचं डिस्प्लेसमेंट या दिशेत किती, वेक्टर एस, इथून बॉडी इथपर्यंत गेली, हा अँगल थीटा. तर वर्डन किती, डब्ल्यू इज इक्वल टू वेक्टर एफ डॉट वेक्टर एस. डॉट प्रोडक्ट काय असतो, ए डॉट बी, एफ एस कॉस थीटा. थीटा बी द अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. कधी कधी काही पुस्तकात असे दाखवतील, मॉड ऑफ वेक्टर एफ इंटू मॉड ऑफ वेक्टर एस इंटू कॉस ऑफ थीटा, असे दाखवतील. याचा अर्थ वर्डन, इट इज द डॉट प्रोडक्ट, वर्डन इट इज द डॉट प्रोडक्ट of a force and displacement किंवा scalar product of force and displacement is called as the burden. मग वर्डन कसली क्वांटिटी, वर्डन ही कसली क्वांटिटी, स्केलर. या ठिकाणी वर्डन इट इज द डॉट प्रोडक्ट वेक्टर एफ डॉट वेक्टर एस. वर्डन इज इक्वल टू एफ एस कॉस ऑफ थीटा. आणि वर्डन याचं युनिट काय, न्यूटन मीटर, न्यूटन मीटर, यालाच म्हणतात जूल, यालाच काय म्हणतात, जूल. दॅट इज JOULE, जूल. मी सांगितलं वर्डन काय, इट इज अ स्केलर क्वांटिटी. वर्डन काय, डॉट प्रोडक्ट. म्हणजे सॉल्व्ह केलं तर फॉर्म्युला काय, एफ एस कॉस थीटा. युनिट काय, न्यूटन मीटर. मग या ठिकाणी डायमेन्शन काय रे वर्डनची, समजा या ठिकाणी डायमेन्शन, समजा डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस. एफ काय, एम ए, एम काय, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजेच एम एल टी टू द मायनस 4 चे डायमेन्शन लक्षात ठेवा. मग एम एल टी टू द मायनस 2, डिस्प्लेसमेंट काय, मीटर म्हणजे एल, एम एल टू द 2 टी टू द मायनस. काही नसतं म्हणजे एक असतो. एनसीआरटी मध्ये एम टू द 1 लिहिण्याची पद्धत नाही. म्हणून डायमेन्शन काय, एम एकदा, एल दोनदा आणि टी टू द मायनस. इट इज द डायमेन्शन ऑफ वर्डन, इट इज द डायमेन्शन ऑफ वर्डन. एवढं लक्षात ठेवलं तरी तुम्हाला वर्डन करून जात. एवढं लक्षात ठेव. सर्वात इम्पॉर्टंट शॉर्ट, वर्डन कसली क्वांटिटी, स्केलर. वर्डन म्हणजेच काय, डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. त्याचा फॉर्म्युला काय, एफ एस कॉस थीटा. त्याचा युनिट काय, न्यूटन मीटर और जूल. आणि डायमेन्शन एम टू द 1, एल टू द 2, टी टू द मायनस. राईट. आता या ठिकाणी पहा, समजा या ठिकाणी हे हा फोर्स आहे त्या बॉडीवरती ऍड झाला, अँगल, आणि बॉडी इथपासून इथपर्यंत गेली, म्हणजे डिस्प्लेसमेंट या दिशेत झाले. हे डिस्प्लेसमेंट, हे डिस्प्लेसमेंट. मी याच्या टोकावरून लंब टाकतो, हा इथे, हा वाय. तर हा कंपोनंट काय, इथपर्यंत, एफ कॉस थीटा. मग या ठिकाणी ह्या एफ कॉस थीटाची डायरेक्शन डिस्प्लेसमेंट मध्ये, डिस्प्लेसमेंटच्या दिशेने. आणि म्हणून वर्डन इज इक्वल टू एफ एस कॉस थीटा, म्हणजेच एफ कॉस थीटा इंटू एस, और डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस कॉस थीटा.
यस कॉस थिटा असंही लिहिता येतं. मग एफ कॉस थिटा काय, डिस्प्लेसमेंटच्या दिशेतला कंपोनंट. काय म्हणलं मी, डिस्प्लेसमेंटच्या दिशेतला कंपोनंट. द कंपोनंट ऑफ अ फोर्स in the direction of displacement. Direction of displacement. In the direction of displacement. Into displacement. बरोबर. Component of a force हा F cos theta. कुणाच्या दिशेतला आहे, डिस्प्लेसमेंट. किंवा वर्डन इज इक्वल टू फोर्स into component of a displacement. कोणाच्या दिशेतला, फोर्सच्या. in the direction of force is called as the burden. आता या ठिकाणी पहा, W is equal to काय आलं आपलं, W is equal to, समजा या ठिकाणी ही बॉडी, या बॉडीवरती असा तिरपा फोर्स अप्लाय केला. हा एक्स आणि हा वाय, हा थीटा. तर कंपोनंट काय येईल, एफ कॉस थीटा. आणि इकडे काय येईल, एफ साइन थीटा. ज्याच्याचे अँगल तो एफ कॉस थीटा. बॉडी इथून इथपर्यंत आली म्हणजे डिस्प्लेसमेंट या दिशेत केलं असं. यस. मग डिस्प्लेसमेंटच्या दिशेतला फोर्सचा कंपोनंट कोणता आहे, एफ कॉस थीटा. सो डब्ल्यू इज इक्वल टू एफ कॉस थीटा इंटू एस इज इक्वल टू एफ एस कॉस थीटा. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, हे डिस्प्लेसमेंट आहे आणि हे डायरेक्ट हा फोर्स आहे असा. तर हा अँगल आहे थीटा. ही डायग्राम मी इथं काढली. म्हणजे थीटा काय, अँगल बिटवीन एफ अँड एस. आणि एफ काय, वेक्टर एफचं मॅग्निट्यूड. आणि एस काय, वेक्टर एसचं मॅग्निट्यूड. ओके. अरे बरोबर नाही. म्हणून वर्क इट इज द स्केलर क्वांटिटी. वर्क इट इज द स्केलर क्वांटिटी. वर्क इट इज द स्केलर क्वांटिटी. वर्क इट इज द डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. मग मला सांगा, या ठिकाणी मी काही केसेस दाखवतो. ह्या केसेस दाखवतो. समजा ही बॉडी आणि या बॉडीवरती मी असा फोर्स अप्लाय केला आणि या बॉडीचं डिस्प्लेसमेंट असं झालं या दिशेत. यस. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट कसे आहेत रे, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट कसे आहेत इथं, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट कसे आहेत, सेम डायरेक्शन आहे. थीटा किती, 0 डिग्री. मग डब्ल्यू किती, एफ एस कॉस ऑफ 0. कॉस ऑफ 0 काय असतं, +1. सो डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस. त्यामुळं आपल्याला हेच माहिती आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ऍक्च्युअल वर्क डनचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट नाही, एफ एस कॉस थीटा आहे. एफ कॉस थीटा इंटू एस आहे. पण ज्यावेळेस सेम डायरेक्शन असतंय त्यावेळेस इट इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. हा फोर्स डिस्प्लेसमेंटच्या दिशेत आहे, कंपोनंट येणार नाही. वायच्या दिशेतला कंपोनंट काय, तर 0 आहे. वायच्या दिशेतला कंपोनंट काय, 0. आणि हे साधे एक्झाम्पल आहे. आता पहा, समजा या ठिकाणी फोर्स या दिशेला आहे आणि बॉडीचं डिस्प्लेसमेंट या दिशेला. ट्रायंगल किती, 90 डिग्री. तुम्ही म्हणताना असं असतंय का, असं असतंय का, तर असतंय केसेस. त्यावेळेस वर्डन किती रे, डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस कॉस ऑफ थीटा. थीटा किती, 90 डिग्री. कॉस 90 0 असतंय म्हणून वर्डन किती केलं, 0.
वर्डन किती केलं 0. कन्सिडर करा. समजा हे तुम्ही आणि तुमच्या डोक्यावरती हा बॉक्स ठेवला. त्या बॉक्सचं मास m आणि हा बॉक्स घेऊन तुम्ही इथपर्यंत गेलात. हे इथपर्यंत असेल, हे इथपर्यंत चालत गेलं. म्हणजे डिस्प्लेसमेंट या बॉक्सचं हे झालं. त्या बॉक्सचं डिस्प्लेसमेंट आहे. पण गुरुत्वाकर्षण बल इथं या दिशेला ऍक्ट होते. ग्रॅव्हिटेशनल फोर्स या दिशेला ऍक्ट होते. काय m हा फोर्स. आणि तुम्हाला विचारलं डिस्प्लेसमेंट झालं नाही का? झालंय. कार्य झालं नाही का? झालंय. काम झालं नाही का? झालंय. बॉक्स इथला इथं नेला ती. पण मी काय विचारतोय, कार्य ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे वर्क डन किती घडलं? W इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg इंटू s. तर या mg आणि s मधला अँगल किती? 90 डिग्री. देयर इज द कॉस ऑफ 90. या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे वर्डन किती? 0. याचा अर्थ ज्यावेळेस वर्डन काढायचं सांगितलं जातं त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा? वर्क डन कोणत्या फोर्समुळे विचारले आहे. त्यावेळेस तुम्हाला डिस्प्लेसमेंट आणि फोर्स मधला अँगल कळेल आणि त्यावरून वर्डन काढतो. कळलं का? प्रॉब्लेम मध्ये वर्डन कोणत्या फोर्समुळे विचारले हे कळलं पाहिजे तुम्हाला. ते वाचायचं नीट. त्यावेळेस तुम्हाला वर्डन डिटरमाइन करता येईल. त्या फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यामधला अँगल काढता येईल. तिसरी केस, समजा या ठिकाणी बॉडी, डिस्प्लेसमेंट या बॉडीचं या दिशेत होते आणि या बॉडीवरती फोर्स या दिशेत ऍक्ट होते. दोघांची डायरेक्शन कशी? हे डिस्प्लेसमेंट इकडं, ही बॉडीची पोझिशन आणि या बॉडीवरती फोर्स या दिशेत ऍक्ट होते. हा अँगल किती रे? 180 डिग्री. तुम्ही म्हणता आपल्याकडे तर नेहमीच एखाद्या बॉडीला ढकललं तर ती बॉडी फोर्सच्या दिशेत पुढे जाते, त्यावेळेस कार्य घडेल. मग हे असं कसं? फोर्स उलट्या दिशेला आणि डिस्प्लेसमेंट फोर्सच्या विरुद्ध डायरेक्शन तर असतंय. सांगेल मी पुढे. त्यावेळेस थीटा किती? 180 डिग्री. वर्डन काय? W इज इक्वल टू FS कॉस ऑफ 180. कॉस ऑफ 180 ची किंमत -1 असते. FS इंटू -1. सो W इज इक्वल टू -FS. म्हणजे वर्डन काय येऊ शकतं? वर्डन प्लस येत आहे, वर्डन 0 येतं आणि वर्डन -B येतं. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट पॅरलल आणि सेम डायरेक्शन. फोर्स परपेंडिक्युलर, डिस्प्लेसमेंट त्यावेळेस 0 आणि फोर्स अपोजिट टू डिस्प्लेसमेंट त्यावेळेस निगेटिव्ह. मग त्यावेळेस फोर्स पॅरलल टू डिस्प्लेसमेंट W इज इक्वल टू FS प्लस लिहायची गरज नाही. फोर्स परपेंडिक्युलर टू डिस्प्लेसमेंट वर्डन इज 0 आणि फोर्स अपोजिट टू डिस्प्लेसमेंट -FS. हे डायरेक्ट वापरले तरी चालतील, वेगळे अँगल दिले मग 0, 90 आणि 180 सोडून दिले तर W इज इक्वल टू FS कॉस ऑफ थीटा हे वापरायचं. W इज इक्वल टू FS कॉस ऑफ थीटा. आता तुम्हाला मी याचं सांगतो एक एक्झाम्पल. एक्झाम्पल CF
समजा ही बॉडी जर असेल तर या ठिकाणी पहा, ही बॉडी इथून इथपर्यंत गेली, किती मीटर गेली? समजा 5 मीटर डिस्प्लेसमेंट, 5 मीटर डिस्प्लेसमेंट, बरोबर. तिने फोर्स लावला F 10 न्यूटन, 10 न्यूटन. तिचा मास आहे 10 kg, वेट किती? mg. mg किती? 10 × 10, 100 न्यूटन. नॉर्मल रिएक्शन काय? नॉर्मल रिएक्शन काय? त्या ठिकाणी n किंवा I, आणि याचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन μ = 0.1. मग मला सांगा, ही बॉडी राईट साइडला कधी जाईल? ज्यावेळेस हे फ्रिक्शन या अप्लाइड फोर्स पेक्षा कमी असेल. मग F बरोबर काय रे? μn. n बरोबर काय? mg. 0.1 × mg ची किंमत किती? 100 = 10 न्यूटन. मग एखाद्या बॉडीवरती या दिशेला किती? हे किती? 100 न्यूटन म्हणलंय ना, 100 न्यूटन, 100 न्यूटन, आणि या दिशेला 10 न्यूटन ऍक्ट होत असेल तर बॉडी या दिशेत जाईल, मोशन इकडे होईल, म्हणजे डिस्प्लेसमेंट या दिशेला होईल. हे डिस्प्लेसमेंट आहे. मग आता मला सांगा किती गेला पुढे? 5 मीटर. हा अप्लाइड फोर्स आहे, किती? 100 न्यूटन. मग पहिला प्रश्न, वर्क डन बाय अप्लाइड फोर्स. एक. सेकंड, वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स. तीसरा, वर्क डन बाय ग्रेविटेशनल फोर्स. आणि चौथा वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन. 4 क्वेश्चन विचारले तुम्हाला. इथं तुमचा सगळा कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. आता या ठिकाणी पहा, डिस्प्लेसमेंट या दिशेत झालं, हे डिस्प्लेसमेंट. आता मला सांगा, पहिल्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट या दिशेत, हे 5 मीटर, आणि फोर्स 100 न्यूटन या दिशेत. कसे तरी सेम डायरेक्शन. कोणता फॉर्म्युला? Fs cos ऑफ 0 म्हणजेच Fs. F किती? 100 × 5, 500 जूल एवढं वर्क. 500 जूल एवढं वर्क. सेकंड नंबर, बॉडीचं डिस्प्लेसमेंट या दिशेला S 5 मीटर, आणि फ्रिक्शनल फोर्स या दिशेला स्मॉल f. तो काढून घेतलाय मी. किती आलाय? 10 न्यूटन. मग मला सांगा, या फ्रिक्शनल फोर्स मुळे वर्डन किती? W = Fs cos of 180. There is a minus Fs. मायनस F किती? 10 लिमिटिंग फ्रिक्शन इंटू डिस्प्लेसमेंट किती? 5 -50 G. हे वर्डन कुणामुळे आलं? फ्रिक्शनल फोर्स. आलं का निगेटिव्ह? मी प्रश्न काय केलाय? वर्डन कुणामुळे? फ्रिक्शनल फोर्स. इथं कुणामुळे? अप्लाइड फोर्समुळे. मी तुम्हाला सांगितलं, लक्षात ठेवा. रिमेंबर इट. वर्डन कोणत्या फोर्समुळे आहे?
वर्डन कोणत्या फोर्समुळे विचारले आहे. इथं पहिल्या कोणत्या फोर्समुळे विचारलंय वर्डन? अप्लाइड फोर्स. अप्लाइड किती? 100. मग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन आहे. W इक्वल टू Fs. आता तिसऱ्यात काय विचारलंय रे? वर्डन ग्रॅव्हिटेशन फोर्स. आता ग्रॅव्हिटेशन फोर्स या दिशेला mg आणि डिस्प्लेसमेंट या दिशेला. व्हॉट इज द अँगल? 90 डिग्री. काय येईल वर्डन? कॅल्क्युलेशन सुद्धा करू नका. mg किती? 100 आणि हा किती? 5. अँगल किती रे? 90 डिग्री. वर्डन किती? 0. वर्डन किती? 0. कळलं का? अरे कळलं की नाही? वर्डन किती? तर 0. वर्डन किती? तर 0. चौथं काय विचारलंय? नॉर्मल रिॲक्शन मुळे. समजा या ठिकाणी ही बॉडी, ही नॉर्मल रिॲक्शन n आणि हा तुमचं डिस्प्लेसमेंट आहे. इकडे झाले 5 मीटर इंटू आय कॅप. वेक्टर दाखवला. अँगल किती? 90 डिग्री. हा फोर्स आहे नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन मुळे वर्डन विचारले. नॉर्मल रिॲक्शन वरती. व्हॉट इज अँगल? 90 डिग्री. कॉस ऑफ 90 किती? 0. मग वर्डन किती? तर 0. दॅट इज द 0. आपण काय केलं असतं? 500 केलं असतं. कारण n बरोबर mg. n बरोबर mg. mg बरोबर 100. मग W इक्वल टू n इंटू s. 100 गुणे 5. पण नॉर्मल रिॲक्शन आणि डिस्प्लेसमेंट यामधला अँगल आपल्याला शोधायचा. काय शोधायचं आहे? अँगल शोधायचं आहे. अँगल. काय शोधायचं आहे? अँगल शोधायचं आहे. लक्षात आलं? देन नेक्स्ट पॉइंट. आता तुम्ही सॉल्व करा. क्वेश्चन नंबर 2. कन्सिडर हियर. एक दगड आहे 2 किलोचा. त्याला दोऱ्याने बांधले या फिक्स पॉइंटला आणि फिरवायला सुरुवात केली. असं सर्क्युलर. असं सर्क्युलर फिरवायला. त्यावेळेस टेन्शन आहे 10 न्यूटन. तर व्हॉट इज द वर्डन? वर्डन बाय CPF. सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स. सेंटरकडे असणारा फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे टेन्शन. त्यालाच म्हणतात टेन्शन इन दोरा. आणि डिस्प्लेसमेंट किती? समजा 10 बॉडी कंप्लीट half of revolution of a radius 1 meter. सॉल्व करा. सॉल्व करायचं. सियर हा दगड आहे. याला इथून तुटला तर वेग या दिशेत असतो. याचा अर्थ डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी सेम डायरेक्शन असते. हे टेन्शन काय? फोर्स आहे. हा या दिशेत. मग तो इथून इथपर्यंत गेला. हाफ रिव्हॉल्युशन केली. असा इथून असा 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 इथं. पण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यामधला अँगल किती रे? 90 डिग्री. अँगल इज 90 डिग्री. त्यामुळे वर्डन इज 0. त्यामुळे लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवणार? वर्डन ड्यू टू CPF सेंट्रिपेटल फोर्स in circular motion always 0.
ऑलवेज काय असेल 0 असते. कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. ऑलवेज 0 असते. ऑलवेज 0 असते. ऑलवेज 0 असते. ओके. या ठिकाणी पहा, आणखी एक एक्झाम्पल देतो, तुम्ही सॉल्व्ह करायचं. क्वेश्चन नंबर 3. एक फोर्स है वेक्टर F इज इक्वल टू -I + 2J + 3K न्यूटन मध्ये. न्यूटन. What is the work done by this force in moving the body through the distance 4 meters? What is the work done by this force? By this force moving body through 4 meters along Z axis. Z axis असं विचार. कन्सिडर करा, समजा या ठिकाणी हा फोर्स कोणत्या दिशेत आहे रे? कोणत्याच दिशेत नाही. तो एक्सच्या दिशेत नाही, तो वायच्या दिशेत नाही, आणि तो झेडच्याही दिशेत नाही, मध्येच आहे. असा ही बॉडी, ही हा फोर्स आहे, हा F. पण बॉडी या फोर्स मुळे वाय झेडच्या दिशेत एवढी डिस्प्लेस झाली. झेडची किती? 4 मीटर. बरोबर ना? कुणाच्या दिशेत झाली? झेडच्या. हे यस आहे. यस इज इक्वल टू 4. मला वेक्टर यस करायचा असेल तर कुणाच्या दिशेत आहे? झेडच्या. झेडच्या दिशेत युनिट वेक्टर असतो के कॅप. युनिट वेक्टर काय असतो? के कॅप. मग मला काय मिळालं? वेक्टर F मिळालं. -I + 2G + 3K. आणि वेक्टर यस काय? झेडच्या दिशेत किती? 4. झेडच्या दिशेत असतो युनिट वेक्टर के कॅप. त्याला वेक्टर के. तर वर्डन विचारलं. मग W इज इक्वल टू हा 4K कॅप म्हणजे काय रे? 0 × I कॅप + 0 × J कॅप + 4 × K कॅप. हे 0च आहे, त्यामुळे इथं लिहिलं नाही. मग W इज इक्वल टू काय? वेक्टर F डॉट वेक्टर S. आपण A डॉट B पाहिलं. AX BX + AY BY + AZ BZ असं पाहिलं. म्हणजे कधी जर AX × I कॅप + AY × J कॅप + AZ × K कॅप असेल, म्हणजे I चा सहगुणक काय? AX. B मध्ये I चा सहगुणक काय? BX. मग I चे सहगुणक यांचा गुणाकार प्लस J चे सहगुणक यांचा गुणाकार प्लस K चे सहगुणक यांचा गुणाकार. मग या ठिकाणी I चा सहगुणक किती? -1. डिस्प्लेसमेंट मध्ये I नाहीच आहे. I चा सहगुणक किती? 0. इथं घेऊ J चे. J चा सहगुणक किती? 2. डिस्प्लेसमेंट मध्ये J चा सहगुणक 0. फोर्स मध्ये K चा सहगुणक 3. आणि डिस्प्लेसमेंट मध्ये K चा सहगुणक किती? 4. हे किती आलं? 0. हे 0. 4×12. याचं एकक आहे न्यूटन फोर्सचं, आणि याचं मीटर मध्ये दिलंय, म्हणजेच न्यूटन मीटर म्हणजे जूल. W इज इक्वल टू 12 जूल. W इज इक्वल टू 12 जूल. लक्षात आलं? W इज इक्वल टू 12 जूल. इथे आपण थांबू. ओके कॅन स्टॉप हियर. केसेस पाहून यायच्या उद्याच्या. कळलं? ओके सर. हो, हे वाचूनच यायचं कंपल्सरी. खूप शॉर्ट मध्ये व्यवस्थित नीटच्या दृष्टिकोनातून घेतोय.